भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरती सडकून टीका केली आहे। पवार नेहमी विषय जातीवरती घेऊन जातात। राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या गुरु होत्या, तर रामदास स्वामी हे आध्यात्मिक गुरु होते, असं पाटील म्हणाले। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही पाटलांनी बोचरी टीका केली आहे। संजय राऊतांच्या बुद्धीला काय झालंय तेच कळत नाही। मी त्यांचा निषेध करतो। ज्या वंशाला सगळे वंदन करतात त्या वंशाविरोधात बोलून राऊतांनी सर्वांचीच मान खाली घातली, असं पाटील म्हणाले। रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु नाहीत, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती। शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते, तर जिजाऊ या गुरु होत्या। शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल आहे, असं वक्तव्य पवारांनी साताऱ्यातल्या कार्यक्रमात केलं होतं। उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असं वादग्रस्त विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। लोकमत समूहातर्फे मुलाखत त्यांची घेण्यात आली, त्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय। या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तर दिली। दरम्यान संजय राऊतांची उदयनराजेंवरती टीका सुरूच आहे। छत्रपती उदयनराजे यांचा सातारा इथं पराभव घडवून आणला हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे, असं ट्विट आता राऊतांनी केलंय। आपण दाऊद इब्राहिमला दम दिला होता, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल ते या मुलाखतीत बोलत होते। शरद पवार रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवत नाहीत, असं देखील संजय राऊतांनी खुलासा केला। शरद पवारांनी पहिल्या दिवसापासून आपण काहीतरी नवीन घडवू असा विश्वास बोलून दाखवला होता, त्यामुळे आम्ही हे सरकार 5 वर्ष चालवणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। संजय राऊतांनी उदयनराजेंवरती केलेल्या टीकेला आता भाजपचे आमदार शिवेंद्र राजे यांनीही उत्तर दिलंय। हा वाद संजय राऊतांनी तयार केलाय, तर तो त्यांनीच संपवावा। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही कोणत्या घराण्यात जन्माला आलोय। संजय राऊतांनी भाषाशैली नीट वापरावी, असंही वक्तव्य त्यांनी केलंय। मुंबईतल्या इंदू मिलच्या जागेवरती उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची आता 100 फुटांनी वाढवण्यात येणार आहे। आधी पुतळ्याची उंची 250 फूट होती, ती आता 350 फूट करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत आर्थिक परिस्थितीवरती भाष्य केलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काही बोजा अर्थसंकल्पावरती पडेल, मात्र बजेट अडचणीत जरी असलं तरी राज्यात पुन्हा चांगले दिवस आणणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत बोलून दाखवला। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना केल्यानं महाराजांचा सन्मान वाढेल, असं भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर हाळवणकरांवरती जोरदार टीका झाली। अखेर हाळवणकरांनी यावरती स्पष्टीकरण दिलंय। शिवाजी महाराज यांचा सन्मान हे अनावधानाने बोललो, असं हाळवणकर म्हणाले। मात्र नरेंद्र मोदींना आज का शिवाजी म्हणणं योग्यच असल्याचंही ते म्हणतायत। मुंबईतल्या वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे। राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागानं मंजुरी दिली आहे। त्यानुसार हे अनुदान वाडिया रुग्णालयाला उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली। धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी आणि लोकसंग्राम पक्षाच्या नगरसेविका हेमा गोटे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। निवडून आल्यानंतर हेमा गोटे महापालिकेत एकाही सभेला उपस्थित राहिल्या नव्हत्या, त्यामुळे भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती। 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडालाय। चंद्रपूरचा बुडणारा महसूल लक्षात घेता दारूबंदी उठवण्याचा पर्याय उपमुख्यमंत्र्यांनी चाचपून पाहिला। यावरती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता टीका केली आहे। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दारूची दुकानं सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव असल्याचा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय। पालकमंत्री म्हणून अकोल्यात आलेल्या बच्चू कडू यांची पहिल्याच एंट्रीत महापालिकेवरती त्यांनी निशाणा साधलाय। जो अधिकारी चांगला असेल त्याला खांद्यावर बसवून मिरवू, पण जो अधिकारी अपंगांच्या आडवा येत असेल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, अशा कड्या शब्दात बच्चू कडू यांनी इशारा दिलाय। बच्चू कडू अकोला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनातील अपंगांच्या कार्यक्रमात बोलत होते।
NRC CAA साठी घरी कुणीही आले असताना कोणत्याही प्रकारची कागदपत्र दाखवायची नाहीत, त्यांना परिसरातही येऊ देणार नाही असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी केलंय. अमरावतीत गेल्या 3 दिवसांपासून NRC CAAच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अबू आझमी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या कन्येचा श्रुतीचा विवाह राहता इथं शिवसेना नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा मुलगा निखिल यांच्यासोबत झाला. सकाळी मुलगी बघायला गेलेले पिपाडा कुटुंबीय हे संध्याकाळी सुनबाईंना घेऊनच घरी आले. यावेळी स्वतः प्रशांत बंब यांनी या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये नृत्य केलं आणि यावेळेस सगळ्यांनी त्या नृत्याचा आस्वाद घेतला. सिंचन घोटाळ्याची अंतिम सुनावणी 13 फेब्रुवारीला होणार आहे. CBI ईडीकडून चौकशीला अजित पवारांचा विरोध आहे. अजित पवारांकडून न्यायालयासमोर शपथपत्र सादर करण्यात आलंय. यात बेकायदा कृत्यात सहभागी झालो नसल्याचं अजित पवारांनी शपथपत्रात नमूद केलंय. भाजपचे माजी आमदार हाळवणकर यांच्या प्रतिमेला आज जोडे मारण्यात आले. हाळवणकर यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट बघायला मिळाली. आज का शिवाजी या वादग्रस्त पुस्तकाचं सुरेश हाळवणकर यांनी समर्थन केलं आणि मोदींशी तुलना केल्यानं महाराजांचा सन्मान वाढेल असं वादग्रस्त विधान हाळवणकरांनी केलेलं होतं. सुरेश हाळवणकर हे कागल तालुक्यातील मुरगुडचे भाजपचे माजी आमदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरती बंदी घालून लेखकाला अटक करण्यात यावी, तसंच CAA आणि NRC रद्द करण्यात यावी या मागण्यासाठी मनमाडला आज काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा एकात्मता चौकात आल्यानंतर तिथं तीव्र निदर्शनं करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या CAA आणि NRC विरोधात कोंढवा भागातील मुस्लिम महिलांनी देखील आंदोलन केलं. गेल्या 6 दिवसांपासून या महिला 24 तास या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्यात. हे कायदे त्यांचा विरोध असून जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असं या महिलांचं म्हणणं आहे. हिंगोली जिल्हा परिषदेतील सभापती पदाच्या निवडी या नाट्यमयरित्या वेगळं वळण घेताना दिसल्या. वाटाघाटी ठरल्याप्रमाणे न वागता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षात उघड गटबाजी झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उभे राहिले आणि शिवसेनेनं आघाडी धर्म न पाळता बंडखोरांना साथ दिली. एकंदरीत शिवसेनेनं महाविकास आघाडीला इथं खो दिल्याचं बघायला मिळालं. राज्याचं लक्ष लागलेलं उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडीत महाविकास आघाडीला धक्का देत शिवसेनेचे 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 जिल्हा परिषद सदस्यांनी चक्क भाजपला मतदान केलंय. आता या बंडखोरी करणाऱ्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मोहीम सुरू केली आहे. बारामती तालुक्यातील सोनगावमधील विद्यमान सरपंच यांचे पतीच युवराज थोरात यांचा खून केल्याची घटना घडली आहे. पारधी समाजातील युवकांनी ही हत्या केली आहे. युवराज यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा पहिला गर्डर बसवण्यात आलाय. शिवडी नावाशेवा देशात समुद्रावरील सर्वात मोठा ब्रिज ठरणार आहे. एकूण 22 किलोमीटरचा हा पूल असणार आहे, ज्यातले 16 किलोमीटरचा पूल हा चक्क समुद्रात असेल, ज्यामुळे मुंबई शहर थेट रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावात पोहोचणार आहे. चर्नी रोड आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन फेररे उड्डाण पूल उद्या मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चर्नी रोड, ग्रँट रोड परिसरातील वाहन चालकांना पुढचे 6 महिने मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबई ते पुणे मार्गावरील मंकी हिल ते कर्जत घाट क्षेत्रात तांत्रिक कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे. 20 जानेवारीपर्यंत ही कामं सुरू राहतील. त्यामुळे भुसावळ पुणे भुसावळ एक्सप्रेस उद्यापासून ते 20 जानेवारीपर्यंत मनमाड दौंड मार्गे धावणार आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार अलीकडच्या काळात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढलंय.
संघटित गुन्हेगारी आणि रक्तपाताचे गुन्हे कमी झालेत, मात्र विश्वासघाताचे गुन्हे वाढू लागले. आर्थिक गुन्हेगारीला आळा बसवायचा असेल तर या गुन्ह्यांचे कायदे कठोर करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या 3 महिन्यात मुंबईत रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकाचे 1247 परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. पुढच्या 3 महिन्यांसाठी हे परवाने रद्द करण्यात आलेत. सिग्नल तोडणं, रॅश ड्रायव्हिंग या कारणांसाठी आरटीओ विभागाने ही कारवाई केली आहे. याआधी 200 ते 500 रुपये दंड भरून हे वाहन चालक मोकळे राहायचे. मुंबईतल्या गोरेगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. हा सराईत चोर बुरखा घालून महिलांची वेशभूषा करून चोरी करायचा. त्यानं गोरेगाव भागातून एकूण 14 चोऱ्या केल्याचं त्यानं मान्य केलंय. गोरेगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. उल्हासनगरमध्ये डोक्यात गोळी झाडून आपल्याच बहिणीच्या नवऱ्याची हत्या करणाऱ्या मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून आरोपी विठ्ठलवाडी पोलिसांच्या हातावरती तुरी देत होता. अखेर आफताब हा पुण्यात असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी पुणे पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून आफताबला अटक केली आहे. नागपूरच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं दुसऱ्या महिलेवरती प्रयोगशाळेत वापरलं जाणारं अमोनिया हे रसायन फेकलं. लॅब सहाय्यक महिलेनं विभाग प्रमुख महिलेवरती हा हल्ला केला. महाविद्यालयाच्या जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली आहे. अजून दोन्ही महिलांची नावं स्पष्ट झालेली नाहीत, मात्र जखमी महिलेवरती सध्या उपचार सुरू आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अमित शहा हे उत्तरायण कार्यक्रमात आज सहभागी झाले. यावेळी अमित शहांनी पतंगबाजीचाही आनंद लुटला. अहमदाबादमध्ये या उत्तरायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मकर संक्रांतीनिमित्त रुक्मिणी मातेच्या मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. मंदिर समितीनं विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात, सोळखांबी, सभामंडप इथं आकर्षक अशी फुलं लावली होती. पहाटेपासूनच रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि वौसा करण्यासाठी महिलांनी इथं गर्दी केली. सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त भारताच्या तिरंगी ध्वजाची मानवी रचना साकारण्यात आली. तिरंगी ध्वजाची मानवी रचना साकारण्यासाठी शाळेतले सगळे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 1450 जणांनी सहभाग घेतला. मकर संक्रांतीच्या निमित्तानं शिर्डीचे साई मंदिर अप्रतिम अशा फुलांनी सजलं. हैदराबाद येथील एका भक्तानं फुल आणि फळांनी साई मंदिराला आकर्षक सजावट केली. साई दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं लक्ष या आकर्षक सजावटीनं वेधून घेतलं. मुंबईत आपलं गिरगाव हे कॅलेंडर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलंय. या कॅलेंडरची संकल्पना, माहिती आणि संकलन आणि संपादन मुंबईचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक अरुण पुराणिक, ज्येष्ठ सिनेलेखक विश्लेषक दिलीप ठाकूर हे उपस्थित होते. कॅलेंडरमध्ये गिरगाव संकल्पनेभोवती साहित्य, राजकीय, खाद्य संस्कृती, कला अशा 12 विषयांवरती आधारित लेख आहेत. विविध क्षेत्रातील 14 नामवंतांनी गिरगावबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचाही समावेश आहे. वेगवान आढावा. उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला दिल्लीच्या 30,000 कोर्टानं आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र सेंगरने या शिक्षेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान याचिका दाखल केली आहे. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना 22 जानेवारीला फाशी होणार नाही. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देखील त्याला 14 दिवसांचा वेळ मिळतो. त्यामुळे डेथ वॉरंट रद्द करावं असा युक्तिवाद आज कोर्टात करण्यात आला होता. रणजी ट्रॉफीत आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाची दाणादाण उडवणारा भारतीय क्रिकेटपटू इक्बाल अब्दुल्ला सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमधील सामन्याआधी सराव करत असताना त्याला भुकेनं व्याकुळ मुलगा दिसला. त्यावेळी त्यानं मुलाला मैदानात बोलावून घेतलं आणि खायला दिलं. इतकंच नाही तर त्याने मुलाला आपल्या हातानं भरवलं.